नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो चांगली असाल. तर आपल्या यूट्यूब चॅनल AK अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खास कर ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची म्हणजेच आनंदाची बातमी. राज्यात आतापर्यंत पोलीस भरतीचे पेपर व ग्राउंड चालू आहेत आणि मुंबईमध्ये आता जस्ट ग्राउंड चालू आहे. तर इतक्यातच एक मोठी बातमी म्हणजे राज्यात आणखी 7 ते 8 हजार पोलीस भरतीची तयारी होणार आहे. म्हणजेच हो दोस्तो, ही खूप महत्त्वाची बातमी आहे की कोरोना काळात 2-2, 3-3 वर्ष व्हॅकन्सी निघालेली नव्हती आणि आता एकामागे एक व्हॅकन्सी येत आहे. तर आता नुकतीच झालेली पोलीस भरती आणि आता पुन्हाच 7 ते 8 हजार पदांची मोठी भरती होणार आहे आणि फक्त मुंबईमध्ये जवळपास 1200 पदांची तिथे व्हॅकन्सी निघणार आहे. तर ज्या विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांनी आपली तयारी आणखी जोरात करावी, जेणेकरून पुढची येणाऱ्या व्हॅकन्सीमध्ये आपला नंबर 100% लागेल. तर या सर्वांची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि उजवीकडील बेल आयकॉनच्या बटनाला क्लिक करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येण्याकरिता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती आणि राज्यात 7,500 तर मुंबईत 1200 पदांची होणार भरती. इथं असं स्पष्ट लिहिलेलं आहे. तर जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत मी त्यांना हायलाईट केलेलं आहे. तर बघा, आपण ते बघूया. तर साधारण 7,500 पदांसाठी भरती होणार असून त्यात पोलीस भरतीसाठी 1200 पद आहेत व राज्यात 2022 व 2023मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. म्हणजे इथं स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की डिसेंबरमध्ये पोलीस भरती येणार आहे. आता काही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही, परंतु आपण जे लोकमतमध्ये ॲड आलेली आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला माहिती देत आहो. जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा त्यावर आणखी एक व्हिडिओ बनवू. तर बघा आणखी काय लिहिलेलं आहे. तर 18,000 व 17,000 पदांची मोठी भरती राज्यात झाली आहे, परंतु त्या तुलनेत आणखी 7 ते 8 हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्यापूर्वी बघा मित्रांनो, 18,000 व 17,000ची मोठी भरती झालेली आहे. पण ही भरती झाल्यानंतर सुद्धा इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, ही भरती झाल्यानंतर बी सुद्धा आणखी 7 ते 8 हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा ही भरती होणार आहे. तर जी भरती झालेली होती त्यांची आतापर्यंत ग्राउंड झालेले आहेत. कोण्या राज्याचे झालेले आहे, कोण्या जिल्ह्याचे झालेले आहेत, तर कोण्या जिल्ह्याचे चालू आहेत. तर आता जवळपास मुंबई जिल्ह्याचे ग्राउंड चालू आहे. बाकी सर्व जिल्ह्यांचे जवळपास संपतच आलेले आहे. तर आणखी त्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे की 7 ते 8 हजार अजून व्हॅकन्सी निघणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. तर बघा आणखी काय लिहिलेलं आहे. तर सध्याची 14,471 पदाची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिली होती. आतापर्यंत 25 जिल्ह्याचे पोलीस शिपाई, 8 जिल्ह्याचे चालक शिपाई व 5 जिल्ह्याचे बॅट्समन लेखी परीक्षा घेण्यात आल्या असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बघा, जी आता जस्ट 14,471 पदाची व्हॅकन्सी निघालेली होती त्यामध्ये 25 जिल्ह्याचे मध्ये पोलीस शिपाई, 8 जिल्ह्याचे चालक शिपाई व 5 जिल्ह्याचे बॅट्समनच्या पदाची व्हॅकन्सी निघालेली होती. त्याची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची इथे लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास सर्व यांची झालेली आहे. फक्त बघा, आणखी पावसाळ्यात मुंबई पोलीस
पोलिसांना मैदानी न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती, परंतु ती लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीची सुरुवात होणार आहे. तर बघा, पावसाळ्यात मैदानी उपलब्ध नसल्यामुळे मुंबईचे ग्राउंड थोडे लेट झालेले आहेत, परंतु चिंता ठेवण्याची काहीच गरज नाही. सप्टेंबरच्या एंडपर्यंत पूर्णच्या पूर्ण ही जी प्रक्रिया आहे ही कंप्लीट होणार आहे व डिसेंबरमध्ये पुन्हा ॲड पाहायला मिळणार आहे. तर इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणखी मोठी घोषणा इथं स्पष्ट लिहिलेली आहे. हे बघा, मी तुम्हाला इथं दाखवतो. इथं काय लिहिलेलं आहे तर प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवण्याबाबत. तर बघा, तर राज्यात 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमताही आता वाढवण्यात आली आहे. सध्या 10 प्रशिक्षण केंद्रामध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात त्या दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये 10 पोलीस प्रशिक्षण केंद्र होते आणि ज्या 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. परंतु आता याची संख्या दुप्पट होणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, हे पण खूप मोठी बातमी आहे. ही डबल होणार आहे. म्हणजे जिथं 10 आहे तिथं 20 प्रशिक्षण केंद्र होणार आहेत. म्हणजे आणखी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात सोपे जाईल. तर अशी होती ही ॲड. तर तुम्ही ही ॲड बघू शकता आणि पूर्ण सविस्तर वाचू शकता. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांजवळ हा व्हिडिओ जरूर शेअर करा, कारण त्यांना पण ही माहिती मिळावी. तसेच आपला चॅनल AK अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येण्याबाबत. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.